आज आपण पाहणार आहोत मटर पनीर। त्यासाठी मी पाव किलो पनीर घेतलेले आहे। पनीरचे छान असे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत। आता हे पनीर आपण बाजूला ठेवूया। आता हे मटर पनीर बनवण्यासाठी एक ग्रेव्ही बनवावी लागते, ती बनवायची आहे। त्यासाठी 3 कांदे घेतलेले आहेत आणि 5 टोमॅटो। अगदी मोठे टोमॅटो असतील ना तर 3च घ्या, हे छोटे टोमॅटो त्यामुळे मी 5 घेतलेले। हे रफली चॉप करायचे, जास्त बारीक करायचे नाहीत। कांदा टोमॅटो आपले कापून झालेले आहेत। त्यानंतर याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि मिरची घालायची आहे। तर हे आपलं वाटण करून घेण्यासाठी हे साहित्य झाले। 8-10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 3 हिरवी मिरची। त्यानंतर मटर पनीर म्हटलं की मटर आलंच। तर मटर आपण पहिलं बॉईल करून घ्यायचं। मटर मी 200 ग्रॅम घेतलेलं आहे। तर गॅसवर पातेले ठेवले, त्याच्यामध्ये पाणी घातले, 2 कप पाणी घातले आणि त्याच्यामध्ये मटर घातलं। पण ताजे कच्चे मटर आहेत ते। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं थोडंसं, म्हणजे मटरला छान असं चव येईल। हे फक्त उकळून घ्यायचं, हे मी काढून घेणार आहे। त्यानंतर गॅसवर पॅन ठेवला, पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल घातलं आणि 1 टेबलस्पून बटर घातलं। बटर आणि तेल छान मिक्स करून घेतलं। बटर चांगलं वितळून झालेलं आहे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण पनीर फ्राय करून घ्यायचं आहे। छान असं गोल्डन कलर होईपर्यंत पनीर फ्राय करून घ्यायचं। असंच करायचं आहे, ह्याच्यामध्ये काही मसाले आपण लावलेले नाही आहेत, असंच करून घ्यायचं फ्राय। मस्त असं फ्राय करून झालेलं आहे। आता फ्राय केल्यानंतर पनीर कडक होतं बघा, त्यासाठी काय करायचं आहे, पनीर मी काढून घेतलेलं आहे। पनीर जर असंच ठेवलं ना तर ते कडक होतं, म्हणजे चिवी होतं असं। त्यासाठी पाणी घ्यायचं आहे, थोडंसं कोमट पाणी घ्यायचं। पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर ह्याच्यामध्ये पनीरचे तुकडे घालून ठेवायचे। तोपर्यंत आपण ग्रेव्ही बनवतो, तोपर्यंत पनीर छान असं ह्याच्यामध्ये बुडवून ठेवून द्यायचं बाजूला। आता आपण काय करूया, वाटण करण्यासाठी गॅसवर पॅन ठेवला आहे। पॅनमध्ये आपण जे कांदे कापून घेतले ते घातले आणि छान असं हे भाजून घ्यायचे। आता कांदा आहे ना जास्त लालसर वगैरे भाजायचा नाही आहे, फक्त मऊ करून घ्यायचं आहे। त्यानंतर अद्रक, लसूण आणि मिरची घातली, ती पण छान असं परतून घेतली। हे परतल्यानंतर याच्यामध्ये मी लाल सुक्या मिरच्या, बेडगी मिरची आहेत, ह्या 5 ते 6 घालणार आहे। ह्याच्यामुळे ग्रेव्हीला कलर खूप सुंदर येतो। तर हे परतून घेतलं आपण आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहे। टोमॅटो लवकर शिजण्यासाठी याच्यामध्ये मीठ घालायचं, म्हणजे टोमॅटो लवकर शिजला जातो। आणि टोमॅटो आंबट घेऊ नका, म्हणजे गावठी टोमॅटो नाही घ्यायचे, म्हणजे थोडेसे लांबसर असतात ते घ्यायचे आणि लाल भडक टोमॅटो घ्यायचे, म्हणजे ग्रेव्हीला कलर पण छान येतो। आणि जे गोल टोमॅटो घेतलात ना तुम्ही, ते गोल टोमॅटो गावठी असतात, ते आंबट असतात, त्यामुळे ग्रेव्ही पण आपली आंबट होईल, त्याच्यामुळे ते घ्यायचे नाही आहेत। आता झाकण लावून हे टोमॅटो, कांदा हे सगळं शिजवून घ्यायचं आहे। हे बघा मस्त असं शिजून झालेलं आहे, चांगले टोमॅटो सॉफ्ट झालेले आहेत। आता हे थंड करून घ्यायचं आहे। थंड करून घेतल्यानंतर हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेतलं आहे, थंड करून घालायचं। त्याच्यानंतर हे वाटून घेणार आहे। गॅसवर कढई ठेवले, त्यामध्ये 4 चमचे तेल घातलं। तेल गरम झालं की 1 चमचा जिरे घातलं, जिरे छान फुलून द्यायचं। त्यानंतर ह्याच्यामध्ये खडे मसाले घालायचे, 2 लवंग घातली, 2 हिरवी वेलची घातली आणि 1 इंच दालचिनीचे तुकडे घातले। माझ्याकडे अख्खी दालचिनी नव्हती, त्यामुळे मी दालचिनी तुकडे होते ते घातले 1 इंच। त्यानंतर 2 तमालपत्र घातली। आता हे सगळे खडे मसाले छान असे परतून घेऊया, म्हणजे भाजून घेऊया। खडे मसाल्याचा मस्त सुगंध वास येईपर्यंत भाजून घेतले। त्यानंतर ह्याच्यामध्ये पावडर मसाले घालायचे। 1 मोठा चमचा धने पावडर घातली, 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर घातली, कारण की आपण इथे बेडगी मिरची घातलेली आहे वाटणामध्ये, त्याच्यामुळे। तर तुमच्याकडे बेडगी मिरची नसेल तर 1 मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घाला आणि पाव चमचापेक्षा कमी हळद घालायची, हळद कमी घालायची, नाहीतर ग्रेव्हीचा पिवळसर कलर येईल त्यासाठी। आता हे सगळे मसाले परतून घेऊया व्यवस्थित। परतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण वाटण करून घेतले कांदा टोमॅटोचं, ते घालायचं। कांदा टोमॅटोची पेस्ट केलेली आपण, ते बघा किती मस्त कलर आलेला आहे। ह्याच्यामध्ये लाल सुक्या मिरच्या असेल ना तर तुम्ही घाला, चव पण खूप छान येते फ्रेश लाल मिरच्यानी। जर तुमच्याकडे नसेल तर काश्मीरी लाल मिरची पावडर घाला, म्हणजे कलर खूप छान येतो, म्हणजे हॉटेलमध्ये कशा भाज्या मिळतात तसा कलर येतो। तर हॉटेलमध्ये बघा खोबऱ्याचं वाटण घालत नाही, असं वाटण करतात, त्यामुळे त्या भाज्या खायला खूप छान लागतात। आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते, कारण की मसाला ना खालीच करपू नये म्हणून। मिक्सरमध्येच वाटण केलेलं तेच पाणी घातलं मी। त्यानंतर मी मटार घातले ह्याच्यामध्ये। मटार बघा थोडेसे बॉईल करून घेतल्यामुळे कलर खूप सुंदर येतो त्याचा, हिरवागार असा।
आणि हे परतून घेऊया. तोपर्यंत शिजते आहे ग्रेव्ही, तोपर्यंत आपण पनीर बघूया आपलं सॉफ्ट झालं आहे का ते. तर पाण्यामध्ये ठेवल्यामुळे बघा मस्त असं सॉफ्ट होतं, चिवी होत नाही, म्हणजे असं कडक होत नाही. त्याच्यामुळे पाण्यामध्ये ठेवून द्यायचं. आता ग्रेव्ही पण चांगली शिजली आहे, तेल सुटू लागले आणि मटार पण आपले चांगले शिजले असतील त्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये पनीर घालूया. तर पनीर टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं. भाजीचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि कसुरी मेथी घालायची आहे. कसुरी मेथीने खूप छान चव येते, हॉटेलमध्ये मिळते बघा तशी भाजी होते. त्यामुळे 1 चमचा घालायची. थोडीशी भाजून घ्यायची आणि हाताने चुरून ते 1 चमचा मी घातलेली आहे. भाजी आपली रेडी आहे. 2 मिनटं आपण मिक्स करून घेतल्यानंतर भाजी रेडी आहे. तर हॉटेलमध्ये जशी मिळते एकदम टेस्टी, तशी करण्यासाठी ह्याच्यामध्ये एक पदार्थ आपण घालणार आहे आणि तो घातला जातो. तो काय घालायचा तो बघूया. मिक्सरचं छोटं भांडं घेतले, त्यामध्ये 1 चमचा दुधावरची साय घालायची. ही गाईच्या दुधाची साय आहे, त्याच्यामुळे ही कमी आहे. तुमच्याकडे जर म्हशीच्या दुधाची साय असेल ना तर ती जास्त येते, ती घाला 2 टेबलस्पून. तर ती 2 टेबलस्पून घातली तर काजू घालायची गरज नाही आहे. तर माझ्याकडे कमी साय आहे, त्यामुळे मी काय घातलं, 5 ते 6 काजूचे तुकडे पाण्यामध्ये भिजत ठेवले ते घातले आणि छोटे छोटे पनीरचे 4 तुकडे होते ते घातले. आता यात पाण्याची गरज वाटली तर पाणी घाला आणि छान अशी बारीक पेस्ट करून घ्या. आता ही पेस्ट घातल्यानंतर अगदी हॉटेलपेक्षाही भारी आपली मटर पनीर होणार आहे. हॉटेलमध्ये ज्या भाज्या मिळतात ना त्यामध्ये अशी ही पेस्ट टाकतात, मलाई टाकतात, त्याच्यामुळे ती भाजी बघा खायला खूप टेस्टी लागते. तर आपण हॉटेलपेक्षाही भारी घरच्या घरी पण छान अशी मटर पनीर बनवू शकतो. तर तुम्ही नक्की बनवून बघा या पद्धतीने. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा आपण भेटणारच आहोत एक नवीन छान सोप्या पारंपरिक आणि चमचमीत रेसिपीसहित. तोपर्यंत बाय.